महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोलापुरात गंधकाचा भीषण स्फोट। गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्यांचे दोन्ही पाय निकामी, प्रकृती चिंताजनक। सोलापूर शहरातील गजबजलेल्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी दुपारी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला। सहारा गन हाऊस या दुकानासमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स बाहेर ही घटना घडली। एअरगनसाठी लागणारे साहित्य आणि गंधकाचे बॉक्स वाहनात भरत असताना हा भीषण अपघात झाला। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार केदारनाथ सिदाप्पा छत्रे वय 53 हे सहारा गन हाऊसमधून गंधकाने भरलेले बॉक्स आणि छऱ्यांच्या गोळ्या घेऊन बाहेर उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनात ठेवत होते। सामानाची ने-आण करत असताना गंधकाने भरलेला एक बॉक्स अचानक त्यांच्या हातातून निसटून जमिनीवर पडला। जमिनीवर आदळताच या बॉक्सचा प्रचंड मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की केदारनाथ छत्रे यांच्या पायाचा अक्षरशः चिंधड्या उडाल्या। त्यांचे दोन्ही पाय या स्फोटात छिन्न विछिन्न झाले असून ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी छत्रे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र त्यांची प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। डॉक्टरांच्या मते त्यांना या अपघातात आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत। स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासचा परिसर हादरला। आवाजामुळे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला। हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि त्या बॉक्समध्ये नेमके कोणते स्फोटक द्रव्य होते याचा तपास करण्यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले। संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। भर रस्त्यात झालेल्या या स्फोटामुळे व्यापाऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस आता सहारा गन हाऊसकडे अशा प्रकारचे स्फोटक साहित्य ने-आण करण्याची रीतसर परवानगी होती का, तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का या दिशेने तपास करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोलापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।